अय्यो झालं भाऊजी, काय झालं? काय झालं म्हणजे पडलो मी पाय मुरगळला. ऐक बाई, तुम्ही सगळे चिखलाने भरले, मला मध्ये चिखलाच्या हात लावा आता. कशाला इथं खड्ड केलं काय? आज मलम बिलम दिलं लावायला या बाबा. खड्ड केला मी काय हाताने उकरून केला काय? तुम्ही यायचे आणि दार पडायचे म्हणून. काही झेंडू बॉम्ब बिम असला तर दिनं सुगंधा लावायला माझ्याकडे नाही झेंडू बॉम्ब बिंडू बॉम्ब. एवढे वेळेस मी येते जाते, कधी माझा पैसा टाकला नाही. भैया किती पिलेले हो तुम्ही. तुला काय करायची? मी पेऊ नाही तर काय करू? माझा मोलाय चांगले पाकत पाकत चालले असत. चला तिकडे बसूयात. ही काय माणूस आहे तुमच्या. मला बी बिन चप्पलचं बाहेर यावं लागलं. अयो बसा इथं. पाणी आणू का तुम्हाला? आण थोडं पाणी. मला कोरड पडलो अवघड आहे बाबा या बाबा. बापू हे घ्या जालू भाऊजी पाणी. आणि अहो घरामध्ये आयडेक्स पण नाही आणि झेंडूबाम पण नाही तुम्हाला लावायला. अयो का जालू भाऊजी बघू तुमचा पाणी बोट बिट उडते जरा. सुगंधा हा. मा पाय भूतावाने उरपाटा दिसतो का काय? बघ ना. भूतावानी उरफटा? हा फुगल्याने दिसतो उरपाटा. फुगल्यावानी कुठे उरफट राहत असतो का जालू भाऊजी? पण तुम्हाला एक सांगू का, भूतावानी तुमचा पाय उरफटा नाही दिसत आहे, पण तुम्ही खरंच भूतासारखे बा. तुम्ही काही म्हणा. काय म्हणली? मग अहो एवढे लहान लहान पोरं सायकलवर काय पै पै काय पळत चालत आहे, पण कधी कुणी सटकत नाही. मी जाते आणि तुम्ही टंगडे पाकत चालले असन पेला असल्यामुळं एक पाय इकडे एक पाय इकडे गेला असन. तुला मा पायाचं काहीच नाही पडलं. मा पाय उरपाटा तिरपाटा झालाय. बघ मला बाकी काय सांगू नको. मला गोळ्या औषध आण. ओ मी कोण आनंद. एक काम करा, ते शामरावांकडे जा, त्यांच्या दुकानामध्ये गोळ्या राहतात, त्या गोळ्या घेऊन या. श्याम्याचं मला काय करायची? मी तुझ्या दारात पडलोय. मला बाकी माहित नाही. मग दारात पडले म्हणजे? मग तर मी सांगितलं का मग दारातून जा म्हणून? दी मला गोळ्या. नाही नाही जावा त्या शामरावकडे जा. म्हणजे बरं आहे का? भला इथं जमानच नाही. मी बाहेर येऊन एवढं बघितलं. मी जर बघितलं नसतं मग काय केलं असतं? भल्याच्या दुनियाचं काय पण जाऊ दे ना. श्याम्याचं किराणा दुकान आहे. मला त्याच्या किराणा दुकानात काय राहतात गोळ्या. लेमन गोळ्या नसतात तिथं. दवाखान्याच्या गोळ्या ठेवेल राहता. खेड्यागावामध्ये मेडिकल नाही म्हणून. जा मी बडबड करता. उरपाटा नाही झाला. अहो नाही झाला बाबा उरफटा. हळूहळू जा जरा आता. लय अवघड आहे. मुरुम टाकून घे नाही तर तू जाशील खाट्यात. हा मी नाही कमी जायला बघून चालत असते मी. झाल्या. अरे असं काऊन चालू तू सकाळ सकाळ दारू प्याला का काय? तू दारू बिरू नाही पिलो श्याम्या. पाय मुरगाळलाय माया. वाकडाच झालाय. पाय सूज आली तिथे भरा भरा. हा ना ते पडलो मी सुगंधाच्या झाडात. त्या चिखल्यात चिखलाचं पडलो. झावजी मोर ठाणूक सुटलं. तुझ्याकडे गोळ्या बिळ्या असल्या तर गोळ्यात जाऊन तिकडे. पण तुम्ही ना पडायलाच पाहिजेत बेट्या हो. अरे तेव्हा मला निवडून दिला असतं तुम्ही. मी सदस्य झालो असतो. तो रस्ता करून घेतला असता कॉन्क्रीट मध्ये. माहितीये का? पण तुम्हाला लय पुळ का त्या डेप्युटीचा. त्यालाच मतदान करता तुम्ही. मला कवच नाही देत तुम्ही. आणि ते सदा भाऊला. ते सदा भाऊ बाउंड्री तिकडे यांची इकून त्यामुळे रस्ता राहिला. तुला सांगू तुम्ही तू असंच डायरेक्ट डेप्युटीकडे जायचं आणि डेप्युटीला म्हणायचं, डेप्युटी मा पाय मुरगाळलाय सुजलाय. मला 4-5 दिवस आता कामावर जाता येणार नाही. तर मला मग रोजंदारी आणि मग राहण्याचा खाण्याचा खर्च तुमच्या इथंच करावा लागणार आहे. आता बिंदाच भांडायचं तुला सांगतो. त्यांच्यामुळे तो पाय मुरगाळलाय. जर रस्ता झाला असता तर पाणी साचलं नसतं. चिखल झाला नसता. तो पाय मुरगाळला नसता. सरळ सरळ डेप्युटीवरच जाऊन धडकायचा तो. आता डायरेक्ट जाऊन धडकतो. माझ्या डोक्याच्या शिरात तुटूस तोवर. विषयच नाही. कारण मला 2-4 दिवस उपाशी मारावं लागेल ना श्याम्या. सोपं आहे का? कामाला जाता येईन का तुला आता? एक तर बायको घरी नाही. काय 2-4 कमी तो त्याच्यावर खातो तू? सांग बरं. गोळी दे ना असले तर ठणूक बारा. बरं मी शोधून ठेवतो तवर तू डेप्युटीला सोड नको रे. मी तर म्हणतो डेप्युटीला घेऊन दवाखान्यात जाय. चांगले 2-4 हजार रुपये काढ आणि खाई पी त्याच्याकडे. सोडितच नाही डेपुटीला मी आता. दमाने जा. आयडिया चांगल्या देतो. हा हळू जाय. मग सोडायचं का एखाद्याला? अयो काय रे डेपुटी हा? तुम्ही हे बरं नाही केलं राव. काय ठिकाणचे रस्ते केले नाही तुम्ही. गावातले लोक आहे ना जाय बंद व्हायला लागले. जाय बंद. जाय बंद का? हा. कोणते रस्ते नाही केले? कोणता रस्ता राहिलाय? कोणता रस्ता राहिला म्हणजे त्या सुगंधाच्या दारातला रस्ता नाही राहिला का? तिथं ह्यो भला मोठा देह घेऊन जाल्या पडला. जाल्याचा पाय मुरगाळला. सगळा ह्या पायावर जाल्याचा भार होता. आता डायरेक्ट खाटावर पडलाय. अरे मग काय मी म्हणलो तो काय ते रस्त्यावर तू जाय तिथं पड म्हणून. अहो मग तुम्ही रस्ता केला नाही ना म्हणून मी पडलो त्या खाट्यात. रस्ता कोणी केला नाही? तुम्ही. त्यावेळेस मी सरपंच होतो का? मग कोण होतं होय, सरपंच? ते बारका सरपंच होता त्यावेळेस. कोणता? तो बारीक सरपंच हा, होता हा, का? हा, हा.
आणि दादा तुला माहिती आहे का तो रस्ता कम नाही झाला कम नाही झाला सांगा मग. तुला साधारण कदा सुगंधा दारात पडलेला असतो बाकीच्या खबरा नसतात तुला काही आलं गेलं हागलं मुतलं डेपुटीच्या घरी येतं सगळं. डेपुटी सुगंधाला काय नका म्हणून, सुगंधा खरी बोलली म्हणून टोचायला लागली तुम्हाला. मला खरे बोलले म्हणून टोचायला लागली का मग दादा ह्यो रस्ता आहे ना सुगंधानेच होऊ नाही दिला त्यावेळेस. कुणी सुगंधानी? हा मग आता आणि तुम्हीच होते असे मिरायला तुमच्या शाम्या कोण मी सुगंधाचा नसेन. रस्ता होऊन द्यायचा नाही. मी नसेन, तुम्ही गोगल लावला असेल काळा त्याच्यामुळे दिसला असेल मी दादा तुम्हाला. तो रस्ता आहे ना तो रस्ता आपल्या इकडच्या रस्त्यांमध्ये मंजूर होता तो. मग? सुगंधा म्हणली की इथून गटर आणि गटर मंजूर होतं ना तिथं गटर जाणार होतं दारातून हा. डास होते म्हणून त्यांनी ते आडे पडले सुगंधा तिचा नवरा. आयला सुगंधा बरीच बारुळी राव. आणि तुला कोण काय म्हटलं कोण म्हणजे सुगंधाने सांगितलं मला डेपुटी रस्ता होऊ नाही दिला म्हणून. असं का हा सुगंधाने सांगितलं का मग दादा सुगंधा ताईला म्हणा तो रस्ता आहे ना तुम्हीच होऊन नाही दिला. आता बाय माणसं मला भांडता येत नाही दुसरा गडी मारून असं सांगितलं त्यांना. मग आणि तो श्याम्या बी म्हणला मला लाल हा. गाजऱ्या डेपुटीने आडे पडले डेपुटीने काय रस्ता केला नाही. श्याम्या म्हणला का मग भाऊ दादा त्या श्याम्याचं काय ऐकतो श्याम्या आपल्याला भांडण लावून देतो. तो रस्ता आहे ना त्या सुगंधाताईमुळे झाला नाही. आज जर तो रस्ता झाला असता तर तो पाय मुरगाळा नसता. बरं. आणि तो रस्ते गावातले रस्ते चांगले होणं हे पेणाऱ्या करता चांगले. आज मला सांग तुमच्यासारख्या गावातल्या पेणाऱ्यांनी जायचं कुठं? हा ना. हा रस्ते जर चांगले झाले नाही खड्डे जर आले तुमचा पाय अचानक जातो तुम्हाला तोल सावरत नाही चालू हा. पेणाऱ्याला. आणि आम्ही खास पेणाऱ्या करता रस्ते करून घेतले होते गावातले चांगले. मग येताच ठेवला होता ना. एक तू काय कर त्या सुगंधाताईला सांग आणि त्यांना जाब विचार की तुम्ही जर हा रस्ता होऊन दिला असता तर डेपुटीने तो रस्ता केला असता आणि माझा पाय मुरगाळा नसता. जाऊ द्या त्या जाबचं बिबचं मला तुमची इथे 4-5 दिवस डबा द्या कोणला तुम्ही मला. सध्या बायको गेली माहेरी माझंच अवघड आहे. मीच तुमच्याकडे येणार होतो खायला. मला वाटलं जालू भाऊजी श्याम भाऊजी मला 2-4 दिवस हे म्हणली जालू भाऊजी श्याम भाऊजी ते का मग काय आता जालू भाऊनीच पाय मोडून घेतला आता कुठं का आता मला खावा लागेल वडापाव. वडापावच का माय पाय मुरगाळ्याला मला नाही सांगू. त्या सुगंधाताईकडे जाय त्यांना जाब विचार आणि 2-4 दिवस त्यांची इथंच खायचा. सुगंधा देईन का हो डेपुटी? झाल्या अरे तुम्ही त्याची काम एवढे करता तर ती का देणार नाही. आणि 4 दिवस खाली त्यांना पुण्य लागणार आहे. ते रस्ता त्यांच्यामुळे झाला नाही. आणि आज ह्या एवढ्या मोठ्या देहाचा पाय मोडला. आज जालिंदर गावाची शान आहे. एका पायावर उभा आला त्याच्यावर जगतो तुम्ही पायावर पाय जगत होता. करून. तुम्ही एक काम कर तुम्ही जा सुगंधा सुगंधाला चांगला हा, जाब चांगलं विचारतो. आहे कर, हा. नाही तर उचलून आपटू तिला नाही गोळी आपटू नको, वाली. आपटू नका वस्तू नका आपटू तुमचं परत खायची पंचायत होईल. डेपुटी असे जर गावातले सांभाळणारे याडा होशील रे बाबा तू. ए सुगंधा सुगंधा आलं वाटतं बाई हे परत. काय हो जालू भाऊजी आता? मला बाकी काय माहित नाही भाऊ. मी तुझ्या येते राहीन 4-5 दिवस. मला खायला प्यायला घाल नाही तर डबा तरी द्यावा लागेल तुला. माझ्या इथे 4-5 दिवस राहणार. त्या शामरावने गोळ्या दिल्या नाही का तुम्हाला? शामरावचा काही संबंध आला इथं? हो पण त्यांनी गोळ्या दिल्या नाही का ते विचारलं मी जालू भाऊजी तुम्हाला. आणि माझ्या इथं काय संबंध तुम्हाला 4-5 दिवस राहायचा? काय संबंध म्हणजे इथून चांगली नाली चालली होती का नाही? तू त्या नालीला आडी पडली म्हणून ह्यो रस्ता बी करायचा राहिला आणि सगळ्या गोष्टी राहिल्या. कोण म्हटलं तुम्हाला इथं रस्ता करायचा राहिला? तो मी अडवला म्हणून कोण सांगितलं कोण तुम्हाला? कोणी सांगितलं म्हणजे डेपुटीने सांगितलं स्वतःच्या तोंडाने. ती सुगंधा आडी पडली रस्ता झाला नाही तिच्या दारात जाऊन बस. गाडी बिडी पडली जरा नीट शब्द वापरत जा. आणि त्या डेपुटीला कोणी सांगितलं का मी नाही म्हटले म्हणून रस्ता बंद करायला म्हणून? ते त्यांना विचार मला काय माहित. त्यांनी मला सांगितलं मी तेवढं म्हणलोय. जालू भाऊजी ऐका काय झालं माहिती का? इथून आहे ना आपल्या इथून गटार चालली होती. हा. आता मग शामराव आले. शामराव मला काय म्हणे इथून जर गटार गेली तुझ्या इथं मच्छर होईन तुला ताप येईन परत तुला व्हायरल बिरल होईन. त्या यांनी मग मला म्हटलं नकोच ते करणं म्हणून मी रस्ता होऊ दिला नाही. आणि नंतर कळालं का ती गटार शामरावच्या दारामध्ये निघणार होती म्हणून शामराव मला नाही म्हणत होते. आता गंज पस्ताव होता हो. एवढा चिखल झाला इथं एवढं पचपच झालंय. मला पण जायला त्रास होतो बरं का. त्या पण मी हळूहळू जात असते. माझ्या त्रास ठणकतो त्याचं काय करायचं मला बाकी माहित नाही. मी तो त्रास सहन करीन पण तू मला डबा दे 2-4 दिवस. रिकामी नाही मी. का नाही रिकामी? जावा ते शामराव मुळे रस्ता शामरावचीच जा. श्याम्यामुळे रस्ता नाही झाला ना? त्यांच्यामुळे झाला नाही. त्या लाल गाजल्याला सांगू तुम्ही. हा. माझ्या पायाचं आज वाटूळच यांनी केले. नाही थोडे बाबा रस्ता ए, श्याम्या हे काय अरे ज्याला याडा झाला काय तू? डेपुटीच्या डोक्यात इट नको घालू. पोलीस केस होईन. तुला फक्त भांडायला सांगितलं म्या. खंगरी ती खंगरी लाल गाजऱ्या हिने तू तोंड ना असं घासू खरबोड करून टाकीन. तू तुट्ट पुन्हा नाकाचा आहे. मी काय केलं तुला चांगला सल्ला दिला म्या आणि मला काय करतो तू? काय चांगला सल्ला दिला तुझ्यामुळं माझा पाय मुरगाळलाय. अरे मी माझ्या दुकानात तू तिकडं म्हणला ना सुगंधाच्या दारात मुरगाळा. मा काय संबंध रे? तिच्याच दारात मुरगाळलाय. तू आडा पडला तिथं ती नाली होऊ नाही दिली.
ए मा काय संबंध तिच्या दारात नाली नेऊन द्यायचा? ती म्हणली म्हणून नाही झाली नाली न रस्ता. कोण? सुगंधा. अरे, ती सुगंधा मला म्हणली डायरेक्ट, श्याम्या म्हणला इथून नाली होऊ नको देऊ, तू आडी पड. म्हणून ती आडी पडली त्या नालीला आणि ती नाली ते झाले नाही. याडा बेडा झाला काय तू? मा काय संबंध? मी काय याला म्हणू रे? तू काय आपलं काही म्हणतो? तूच म्हणला, मला चांगलं सांगितलंय सुगंधाने, मला बाकी काय माहित नाही, मला तूच सांभाळ, मला इथं मी राहीन, डबा बिबा दे चल. याडा बेडा झाला काय तू? मै बायको मला बेड्याला खायला द्याय ना, तुला कोण डाबा दे आणून? नाही देणार ना तू. हे काय या टोल्यात थोबाडम फेबाड सगळं रंगून टाकीन लाल. काय कुठाना झाला बा? तू डेपुटीकडे चल बरं पहिला. डेपुटीकडे चल. हे वीट फेकून दे. गरम करीत होतो ही डोक्यात टाकायला. वीट टाक पहिली खाली टाक आणि चल डेपुटीकडे बघू डेपुटी काय म्हणते चल. ते. तू ना सुधरून द्यायचा नाही मला. काय हो डेपुटी? उपसरपंच बरोबर आता हे काम चालू केले गावामध्ये, लावा करायचे. कोण लावला की? मग तुम्ही काय म्हणले त्याला? मी सांभाळलं पाहिजे त्याला. म्हणजे काम तुमचं रस्ते करायचं, त्याचा पाय मुरगाळा चिखल्यामुळं, आणि मा काय संबंध आहे त्याला सांभाळायचा? काय पण आहे, मी सांगितलं का तुला? तुम्ही नाही, मग ती सुगंधा म्हणली श्यामे आडा पडला होता, त्याने काय गटर होऊ नाही दिली म्हणून त्या पाय मुरगाळला लाल गाजऱ्या. मी कवा पडतो सांगा बरं तुम्ही? नाही, रस्त्याला नालीला आड पडलो का मी कवा? असं शामराव तू दिसतो तसा नाहीये. तू आहे ना, तू मला अंतर्गत कळलं होतं. तू बरोबर सुगंधाला सांगितलं की जर तो रस्ता झाला आणि तिथे जर गटर झालं तर तो डास होते. हे आम्हाला नको सांगू, कारण की तो रस्ता तोयाकडे पुढे जात होता ना, त्याच्यामुळे तो बरोबर वाचला. झाल्या तो ह्या पाय मोडायला जबाबदार हाचे. तो जर रस्ता झाला असता तर एवढ्या मोठ्या माणसाचा गावातल्या पाय मोडला असता का? मोडला नसता माझ्या पाय. मला बाकी माहित नाही, मी 10-15 दिवस आहे ना याच्याच घरी जाणार डेपुटी. तुम्ही कागदावर सही करा. अरे घातलं म्हणून काय झालं मित्राला? मग? काम्या ईद किती इरोळ माल तुझ्या कामासाठी पडत असतो. डेपुटी बरं आहे राव तुमचं. हा? म्हणजे रस्ते तुम्ही करायचे नाही आणि त्याचा पाय बरोबर मला दोषी धरायचा तुम्ही आता? हे सांगितलं कुणी आधी? त्याला सांगितलं कुणी? हा. रस्त्यामुळे तुझा पाय मुरगाळलाय, नाचता येईना, अंगण वाकडं. मला सांग, तुमच्या चाला नीट आहेत का? हा, आपण मैदानाला दोष द्यायचा तुमचा पाय मुरगाळला. तुम्ही जर नीट चालले गायबान्या, बिगर दारूचा जर चालला तो पाय मुरगाळला असता का? सांग बरं. हा? पावर करू नको, तुझ्यामुळे पडलो. आणि तू जरा सांगता नीट सांगायचं, त्याला दवाखान्यात लावायचं, तुझ्याकडे ठणकाच्या गोळ्या असतात ते द्यायचं का दुसऱ्या गावात भडकून देतो तू? म्हणजे तू यायला तुला वाट टाकून द्यायची आणि गंमत बघायची. हे आहे ना, फिरून तुझ्याकडे येत असतं. दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना आपण, तो खड्ड्यात आपण पडत असतो. त्याच्यामुळे कळ लावताना ऐकताना जरा नीट ऐकायचं आणि लोकांचं जरा चांगलं करायचं शिका. टाका लागलाय माझ्या पाय. मला झालं जीव ना? घाल. आता ह्यो आहे ना, त्याची दारू उतरण थोड्या वेळ. जर त्याला जागेवर आला ना त्यो, त्याला समजून सांग, त्याला 1-2-3 दिवस डबा दे आणि माय दोन मी 2-3 दिवस. नाही त्याच्या दिवाण जाऊन आणि ती तुमची मालकी ना. दिवाणावर जाऊन झोपणार रे? तू याडा बिडा झाला काय रे? हा, माझ्या घरात जाऊन झोपणार का तू आता? भाऊ तू ह्याच घरात आराम कर. आता झाली माही चूक, मी नको ते बोललो. तू एक काम कर, तुझ्या घरी झोप, मी ते मालिश बिलिश करून देतो, डबा आणून देतो. हा, मग डेपुटी 2-3 दिवस प्रेमाने देते आणि मी 2-3 दिवस प्रेमाने देतो. आणि डेपुटी चुकलं माझं, इथून पुढे अशा सार्वजनिक कामात मध्ये नाही पडलं पाहिजे ना, आड नाही आलं पाहिजे. गावाचा विकास होतोय तर होऊन द्यायला पाहिजे. नाही तर असे दळभद्री दारू पिऊन येते आणि पाय पोडते आणि आपल्या मागे लागते. मी आडा पडतो का नाही जालू शेट, तुम्ही आडा नाही उभे पडता, त्याच्यामुळे तुमचे पाय मी मुरगळतात. गटारीने पडतो, मी आडा पडत पडतो नाही, काम होऊन देतो. चल. सारखं आहे का? जा घेऊन जा. चल ए भाऊ, चल चल आता चल घरी चल. शामरावला वाटतं लोकांचं वाटोळं करायला जातो, पण कधी कधी स्वतःच आपलं जाऊन खड्ड्यात पडतो. याच्यामुळे चांगलं करावं, वाईट नाही करावं.